नमस्कार, सविताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी बनवणार आहे मस्तसा व्हेज पुलाव। व्हेज पुलाव किंवा व्हेज बिर्याणी असं देखील आपण याला म्हणू शकतो। थंडीच्या दिवसात गरम गरम असा व्हेज पुलाव तुम्ही नक्की ट्राय करा। यासाठी लागणारं साहित्य आपण इथं घेतलेलं आहे। साधारण यासाठी 2 वाटी मी बासमती अख्खा तांदूळ घेतलेला आहे। तसेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल आपण आपल्या आवडीनुसार वापरू शकतो। मी इथं वाटाणा, तसेच सिमला मिरची, फ्लॉवर, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरे एकत्र करून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे। आणि बाकीच्या भाज्या ह्या छान अशा चिरून घेतलेल्या आहेत। तसेच 2 वाट्या व्यवस्थित बासमती तांदूळ मोठा अखंड असा घेतलेला आहे। तुमच्या आवडीचा तांदूळ तुम्ही यासाठी वापरू शकता आणि आवडीनुसार काजू देखील आपण यामध्ये वापरायचे आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सुरुवातीला ही हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरे घालून पेस्ट करून घेणार आहोत। त्यानंतर घेतलेले तांदूळ मी असे धुवून घेतलेले आहेत। धुवून साधारण 15 मिनिटं असंच ठेवायचे आहेत कोरडे होईपर्यंत। आपण डायरेक्ट प्रेशर कुकरमध्येच पुलाव बनवणार आहोत। त्यासाठी मी कुकर गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये साधारण 4 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग हे सर्व घालून फोडणी तडतडल्यानंतर कढीपत्ता देखील घातलेला आहे त्याच्यामध्ये। त्यानंतर आपण घेतलेल्या सर्व भाज्या म्हणजे सिमला मिरची, फ्लॉवर घालायचं आहे। तसेच टोमॅटो देखील यामध्ये घालून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। मटार देखील घालायचे आहेत। या सर्व भाज्या आपण एकत्र करून घ्यायचे आहे। तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये गाजर, बीन्स हे देखील आपण व्हेज पुलावसाठी वापरू शकतो। या सर्व भाज्या मी 3 ते 4 मिनिट व्यवस्थित अशा परतून घेतलेल्या आहेत। साधारण 3 मिनिट झाल्यानंतर यामध्ये मी आपण करून घेतलेली हिरवी मिरची, आलं, लसूणची पेस्ट घातलेली आहे। यामुळे आपल्या पुलावला छान अशी चव येते। यामध्येच आपण काजू ॲड करायचे आहेत। काजू ॲड केल्यानंतर पुन्हा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे मिश्रण। आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालायचे आहेत। साधारण 15 ते 20 मिनिट तांदूळ पाणी निथळून असे कोरडे होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपण याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत। तांदूळ देखील साधारण 3 ते 4 मिनिट मंद आचेवरती परतून घ्यायचे आहेत। त्यामुळे आपला भात मोकळा छान होतो। अतिशय सोपी आणि झटपट अशी व्हेज पुलावची रेसिपी मी शेअर करत आहे। यासाठी गरम मसाला किंवा गोडा मसाला वापरायचा आहे। साधारण 1 ते 2 चमचे आपण वापरायचा आहे। पुन्हा आपण मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। एकत्र मिश्रण करून झाल्यानंतर आपण या मिश्रणामध्ये गरम करून पाणी घालणार आहोत। पाणी साधारण 2 वाट्यासाठी मी दुप्पट म्हणजे 4 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि तेवढंच पाणी मी इथं वापरलेलं आहे। छान अशी आपल्या भाताला उकळी फुटल्यानंतर याच्यामध्ये मीठ ॲड करायचे आहे। मीठ पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे। आजची रेसिपी कशी वाटली हे देखील मला शेअर करून कमेंट करून नक्की सांगा। अशी भाताला उकळी फुटल्यानंतर आपण कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे। साधारण 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्यामध्ये आपला व्हेज पुलाव मस्त मोकळा असा तयार होतो। हे पहा, कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून मी व्हेज पुलाव सर्व करून घेतलेला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा। आणि अशी व्हेज पुलाव, व्हेज बिर्याणीची रेसिपी तुम्ही
नक्की करून पहा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.